डीजे ठोकण्याच्या परवानगी बाबत एकदम कडक सुरुवात केली नाही का शांताराम काका? अरे वेड्या, सरपंच नाही, सरपंच आणि डीजे ठोकण्याची नाही रे, डीजे वाजवण्याची. तू काय डीजे कपानी उडवणार आहेस का? जाऊ द्या ना हो, फक्त भावना पोचल्या पाहिजे. पुढचं वाचून दाखवतो. फी फक्त 2 लाख रुपये आणि त्यांचे बेस इतके कडक आहे की अमेरिकेतील नासावाले आमच्या देवीचे विसर्जन बघायला येतील. अरे बेटा, नासाने इथे कशाला येणार? तू काय पृथ्वीवरून चंद काढताय? हे पत्र असं गेलं तर सरपंचांना वाटेल तू डीजे नाही बॉम्ब आणायला चाललाय, बॉम्ब. जाऊ द्या ना हो, सरपंचांना टेन्शन मिळालं तरच ते काम बनते. हे पत्र पत्र क्रमांक 2 डीजे पिंकीला दिलेले पत्र. कोणाला दिलेले पत्र? हा, माननीय सुपरस्टार डीजे पिंकी, तुम्हाला बघायला आणि ऐकायला 7 गावातील लोक जमणार आहेत. 7 किती गावातील? 7 म्हणा म्हणा तुम्ही जरा. यासाठी आम्ही तुम्हाला खाली सूचना देत आहोत. ड्रेस इतके चमकदार कपडे घाला, इतके चमकदार कपडे घाला की दुसऱ्याला पाहून लाज वाटायला पाहिजे. आणि आवाज इतका असला पाहिजे की ज्यांना कान नाही त्यांना पण बीट झाली पाहिजे, कान झाली पाहिजे. संगीत आम्हाला फक्त देवीचे गाणे नव्हे तर आम्हाला डीजेत नाचवणारे हिंदी मराठी गाणे लावा. कसे गाणे? हिंदी मराठी. पॅकेज नगद 2 लाख रुपये आणि जेवणात जे म्हणाल ते. हा हा हा, जे म्हणाल ते. अरे डीजे ऑपरेटर आहेत त्या, तू काय समजतो तू त्यांना? आणि आवाज मर्यादित ठेवा. म्हणून परवापासून पोलीस तोंडाला बेस आणत आहे, बेस. त्याच्या काय पोलीस पोलिसांना टाकून वेगळा लाऊडस्पीकर लावून देऊ. काय लावून देऊ? लाऊडस्पीकर. आपल्याला त्रास देणार नाही. जगू द्या. आम्हाला डीजे वाजवू द्या आणि त्याच्यावर आम्हाला नाचू द्या. हा माणूस नक्की गावाला बुडवणार. चला, प्रवेश दुसरा आहे.